नमस्कार, गुरु न्यूजमध्ये मी सुप्तांबोळी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ठळक बातम्या. दिल्लीतील शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम. उदगीर जिल्हा लातूर येथे जनगणना कर्मचारी माहिती घेण्यास सुरुवात. मराठी शाळा टिकवा इथे ज्ञानेश्वर तुकोबा घडतील असा विश्वास पाटील यांनी केला. आता प्रत्येक केंद्रावर क्रीडा शिक्षकांची नेमणूक. जनगणना निवडणुकीनंतर आता दिल्लीतील शिक्षकांना सरकारने कुत्रे मोजण्याचे काम दिले आहे. राज्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सरकारने खासगी शाळेतील शिक्षकांच्या खांद्यावर टाकले. माननीय महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त भारत सरकार यांच्याकडील अधिसूचना दिनांक 16 जून 2025 नव्हे, भारताची जनगणना 1 मार्च 2027 रोजी करणेबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जनगणना 2027च्या अनुषंगाने जनगणना विषयक कामकाज पूर्वतयारी सुरू झाली आहे. पूर्वतयारीचा एक भाग म्हणून जनगणना करण्यासाठी प्रगणक पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेमणुका करणे आवश्यक असल्यामुळे अशी माहिती घेण्यात येत आहे. मी ज्या शाळेत शिकलो त्या वर्गाचा पट केवळ 5 होता. जर आजच्यासारखे पटसंख्येचे जाचक नियम त्या काळी असते तर माझी शाळा कधीच बंद पडली असती आणि मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांची होणारी गळती थांबविणे केवळ सरकारची नव्हे तर समाजाची नैतिक जबाबदारी आहे. मराठी शाळा चालायलाच हवी, तर उद्याचा ज्ञानेश्वर आणि तुकोबा याच मराठी शाळेतून घडणार आहे. अशी हृदयस्पर्शाने जळजळीत शब्दात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील मराठी शाळांच्या अस्तित्वावर बोट ठेवलेले आहे. राज्य विस्तार छत्रपती झोरले शाहू महाराज साहित्य नगरीत शुक्रवार दिनांक 2 संमेलनाचा दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात विश्वास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माय मराठीची व्यथा आणि प्रशासनाची उदासीनता स्पष्ट केली. शासन निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येक एक पद मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक केंद्राला एक विशेष शिक्षक नेमणूक करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आलेले आहे. आता इथंच थांबूया. ऐकत रहा प्रत्येक रविवारी गुरु न्यूज.